नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर मार्केटमध्ये चढ उतार सुरू होते। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 76 पॉईंटनी वाढून 73,962 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 42 पॉईंटनी वाढून 22,531 वर बंद झालेला आहे। मार्केटला लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ उतार होत आहेत। आजच्या कामकाजामध्ये बीएसई युटिलिटी इंडेक्स 2.10%, बीएसई रिअलिटी इंडेक्स 2.02% नी वर आहेत। बीएसई आयटी इंडेक्स 0.99% नी खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.06% नी वर आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.76% नी वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। अडाणी एंटरप्राइजेस 6.80%, अडाणी पोर्ट 3.90%, श्रीराम फायनान्स 2.23%, कोल इंडिया 1.88% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। डिवीज लॅब 2.39%, नेस्ले 2.08%, TCS 1.74%, मारुती सुझुकी 1.58% अशी घसरण आहे। आज FIIने 1,613 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 2,114 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। उद्या शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे। आपण सोमवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।